आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा 9 ऑगस्टला नांदेडमध्ये भव्य मोर्चा निघणार आहे। या मोर्चाची तयारी संपूर्ण झाली, कशी झाली आहे, काय झालेली आहे? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी केशव कांबळे, आंबेडकरवादी मातंग युवक आहे। उद्या दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचे आयोजन केलेले आहे। त्या आयोजनामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी मातंग समाजातील आणि अनुसूचित जातीतील 59 जातीतील सर्व आंबेडकरवादी युवकांना, जनतेला व सर्वांना असे आवाहन करतो की या मोर्चामध्ये ताकदीनिशी सहभाग घेऊन हा मोर्चा यशस्वी करून RSS व BJP सरकारला दाखवून द्यायचं की 59 जाती ह्या विभागलेल्या नाहीत, तर एकजुटीनेच राहणार आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये 59 जाती एकत्र ठेवून जी मूठ बांधलेली आहे, ती मूठ वेगळं न होता ताकदीनिशी एकत्र आहे हे दाखवून देण्यासाठी या मोर्चामध्ये आंबेडकरवादी युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करतो। हे जे षडयंत्र BJP RSS ने लावून दिलेलं आहे, कारण हे मातंग आणि बौद्ध एकत्र नांदू नये, हे दोन जाती कशा विभागल्या जातील यासाठी मातंग समाजातील काही दलाल लोक, काही हस्तक लोक हाताशी धरून दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं जे काम यांनी केलेलं आहे आणि ह्या संविधानावर घाला घालण्याचं जे काम केलेलं आहे, हे हा घाला उद्ध्वस्त करण्यासाठी हा 9 ऑगस्टचा मोर्चा सर्वांनी मिळून यशस्वीरित्या पार पडावा असे सर्वांना आवाहन करतो। कारण आजचा जर मातंग समाजाचा जर रोष बघितला असता, मातंग समाजातील काही नेते RSSच्या दावणीला बांधून समाजाचं दिशाभूल करण्याचं काम करत आहेत। या समाजानं आतापर्यंत कधीच अण्णाभाऊ साठे आंबेडकरवादी होते कधीच सांगितलं नाही। अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालून निघावं मध्ये सांगून गेले भीमराव। त्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी त्यांची जी 18 भाषेत प्रकाशित झालेली फकीरा ही कादंबरी कुण्याही दुसऱ्या नेत्याला, महापुरुषाला अर्पण न करता केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केले, हे त्यांनी हे लोक कधीच सांगत नाहीत। त्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ हे पुस्तक लिहिलं, हे सुद्धा हे लोक सांगत नाहीत। फक्त अण्णाभाऊ साठे कॉम्रेड आणि मार्क्सवादी होते एवढंच अण्णाभाऊ साठे सांगतात। अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी होते हे सांगत नाहीत। त्यामुळे हे समाजामध्ये जी गफलत चालू आहे, ही गफलत लोकांच्या मनातून दूर करणं फार मोठी गरजेचं आहे आणि यासाठी हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द झालं पाहिजे। यासाठी मातंग समाजातील तरुण सर्व लोक कार्यकर्त्यांना आव्हान करतो की या मोर्चामध्ये सर्वांनी ताकदीनिशी सहभाग घ्यावा। आज उपवर्गीकरणाची मागणी हीच गुलामगिरीची पहिली पायरी आहे। उपवर्गीकरण जर झालं तर तुम्ही 100% गुलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत। BJP व RSS ने तुम्हाला एक गुलामगिरीचा तुकडा म्हणून तुम्हाला उपवर्गीकरणाचा आमिष दाखवलेला आहे। ते तुकडा जर उद्या उपवर्गीकरण झालं तर तुमच्या गळ्यामध्ये पट्टा आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाहीत। त्यासाठी सर्व जनतेने हे उपवर्गीकरण कशा पद्धतीने रद्द होईल त्यासाठी सर्व आंबेडकरवादी युवकांनी हे 9 ऑगस्टचं आंदोलन यशस्वी करून या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा अशी विनंती करतो सर्वांना।